तिमोती 1, 2, 3 चैप्टर्स किया है। आदर्श 4, 5, 6 4, 5, 6 चैप्टर्स आदि। आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, ते मनुष्याच्या ढोंगाने व फुसलविणाऱ्या आत्म्याच्या व लबाड बोलणाऱ्या लबाड बोलणाऱ्या मनुष्यांच्या लबाड बोलणाऱ्या आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, ते लबाड बोलणाऱ्या मनुष्यांच्या ढोंगाने फुसलाविणाऱ्या भूतांच्या व आत्म्यांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. त्यांचे सदसद विवेक डागलेला असा होईल. ते लग्न करावयास मना करीतील आणि जे विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे त्यांनी हिशोबकार स्मरण करून देवाने उत्पन्न केलेली हिशोबकार स्मरण करून ज्याचा उपभोग घ्यावयाचा आहे त्यांनी उत्पन्न केलेली वज्रे भक्ष करण्यास सांगतील. कारण देवाचे वचन व प्रार्थना त्यांनी ते शुद्ध होते. या गोष्टीची बंधुवर्गाला आठवण करून दे. व विश्वासाच्या वचनाने ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्या वचनाने पोषण करून घेणारा असा चांगला येशू ख्रिस्ताचा सेवक बनशील. अधर्माच्या व आयाबांच्या कहाण्यापासून दूर राहा व सुभक्तीची कसरत कर. कारण शारीरिक कसरत थोडीच उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्वांविषयी उपयोगी आहे. तिला आत्ताच्या व पुढच्या जीवनाची भाग मिळाली आहे. हे वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकारण्यास योग्य आहे. यासाठी आम्ही श्रम व खटपट करीतो. कारण सर्व लोकांच्या व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांच्या विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा अशा सदाशिवी देवावर आम्ही आशा ठेवली आहे. या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. कोणी तुझ्या तारण्याला तुच्छ मानू नये म्हणून भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता यांचा अभ्यास ठेव. वडील वर्ग तुझ्यावर हात ठेवीत असता. तू संदेशाच्या द्वारे दिलेले कृपादान तुझ्यामध्ये आहे त्यांचा त्याची उपेक्षा करू नको. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण यामध्ये लक्ष ठेव. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तुझ्या स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्याचेही तू तारण करशील. वडिलाला खडसून बोलू नको तर त्याचा बाप म्हणून बोध कर. तरुणास बंधू मानून वडील स्त्रियांस माता मानून तरुण स्त्रियास बहीण मानून पूर्ण शुद्धतेने त्यांचा बोध कर. ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. ज्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरच्यांशी धर्मनिष्ठ वागून आपल्या वडिलाचे उपकार फेडण्यास शिकावे. ज्या वास्तविक विधवा आहेत म्हणजे एकटी पडलेल्या आहेत त्यांनी आपली सर्व आशा देवावर ठेवली आहे व ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते. जी विधवा विलासी असते ती जिवंत असून मेलेल्यांसारखी आहे. त्यांनी अदृश्य व्हावे म्हणून त्यांच्याशी वागण्याची आज्ञा कर. जर कोणी आपल्याशी व विशेष करून आपल्या घरच्यांशी
तरतूद करत नसेल तर तिने सर्वप्रथम तर तिने विश्वास नाकारले असे होते. ते इसम विश्वास ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे. जी 60 वर्षाच्या जी 60 वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री असेल व जी चांगल्या कामाविषयी अनुसरली असेल, तिने नावाजलेली जी चांगल्या कामासाठी नावाजलेली असेल, तिने आपल्या म्हणजे तिने आपल्या घरच्या तिने आपल्या मुलाबाळांचा पालन पोषण केला असेल, प्रतिपाळ केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या कामात अनुसरली असेल, अशा विधवांना यादीत मांडून अशा विधवांना यादीत मांडून घ्यावी. तरुण विधवांस यादीत मांडून घेऊ नये, कारण त्या कामुक होऊन त्या आळशी होतात. ख्रिस्ताला सोडलेल्या त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोडून ते लग्न करावयास पाहतात. यांस दंडागी आहे, कारण त्यांनी पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला आहे. शिवाय त्या घरोघरी जाऊन त्या आळशी होतात व घरोघरी आळशीत होतात. इतकेच नव्हे तर ते घरोघरी जाऊन वटवट्या वटवटव्या होतात व जे बोलू नये ते बोलतात. म्हणून माझी अशी इच्छा आहे की त्यांनी लग्न करावे, मुले प्रसवावी, घर चालवावे व इतरांस विरोधाला निंदा करण्यास निमित्त पाडू देऊ नये. कित्येक तर आधीच बहुकून सैतानाच्या मागे जाऊन चुकल्या आहेत. जर विश्वास ठेवणाऱ्यांच्या स्त्रिया येथे विधवा असेल तर तिने त्यांची तरतूद करावी व त्यांच्या मंडळीवर भार पडू देऊ नये. म्हणजे ज्या खरोखर विधवा आहेत त्यांना मंडळीला साहित्य पुरवता येईल. जे वडील अध्यक्षतेचे काम चांगले चालवितात, व विशेष करून उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, त्यांस दुप्पट सन्मानास योग्य आहे. कारण शास्त्र म्हणते, बैल मळणी करत असताच त्यास मुसके बांधू नये, तर कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. 2 किंवा 3 साक्षीदार असल्यास आपल्या बापावर आरोपी असल्याचा खटला घेऊ नको. सर्वांस भय पडावे म्हणून पाप करणाऱ्या सर्वांसमक्ष दोष लाव. देव ख्रिस्त येशू व येशू ख्रिस्त निवडलेले देवदूत यांसमोर मी तुला निक्षून सांगतो की या आज्ञा पाळ पक्षपाताने काही करू नकोस. उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस व कोणाच्या पापाचा वाटेकरी होऊ नकोस. तर आपणाला शुद्ध राख. यापुढे नुसते पाणीच पित राहू नकोस, तर आपल्यासाठी आपल्या पोटासाठी व वारंवार होणाऱ्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षरस घे. असे कित्येकांची पापे उघड असून ती त्यांच्या पुढे न्यायनिवाडा करीत असतात. आणि कित्येकांची त्या मागून जातात. अशी काही चांगली कृत्ये आहेत व जी दुसऱ्या प्रकारची आहेत, तेही गुप्त राहू शकत नाही. आमेन.